Hello, yes, this is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मेडिकल ऑफिसर्सच्या जागा निघाल्या होत्या ग्रुप एच्या, त्या संबंधित आणखी काही जागा निघणार आहेत का? आणि जर निघणार असेल तर त्या कधी निघतील? राइट? या संबंधी आपण बऱ्यापैकी वाट बघितलेली आहे. फॉलोअप पण भरपूर घेतलेले आहेत आणि त्याची गुड न्यूज आपल्याला 2 दिवसापूर्वी मिळालेली आहे. तर त्या रिलेटेड आज आपण बोलणार आहोत. ठीक आहे? आता याच्यामध्ये पहा, की बी-एम-एस, ए-एम-ओ, ग्रुप ए आणि बी. आता हे ग्रुप ए आणि बी लिहिण्यापाठीमागे रिझन हे आहे, की ज्या आता जागा जवळपास 1500 जागा निघण्याची एक घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामध्ये या दोन्ही असू शकतात. त्या रिलेटेड पाहूया आधी. ठीक आहे. 2024च्या वेळेस ग्रुप एच्या रिगार्डिंग 283 जागा निघाल्या. ह्या सर्वांना आपल्याला माहिती आहे. त्याची परीक्षा पद्धती अगोदर वेगळी होती. त्याच्यानंतर त्यांनी परीक्षा घेतली आणि अकॉर्डिंगली बऱ्यापैकी लोकांचं सिलेक्शन झालं. पैकी 24 जागा अजून रिक्त आहेत, है ना? ज्याला वेटिंग लिस्टच्या द्वारे ते भरणार आहेत. ज्या पद्धतीने एम-बी-बी-एस लोकांचे वेटिंग लिस्टनं त्या जागा भरलेल्या आहेत. अगदी त्या पद्धतीने त्या भरल्या जातील. याला वेळ लागत आहे, परंतु त्या त्याच पद्धतीने भरल्या जातील. सो ज्या पाठीमागच्या वर्षाच्या 283 जागा आहेत, त्या फुल होणार आहेत. आपल्याला गरज आहे ती आता नवीन येणाऱ्या जागांची. ठीक? यामध्ये काय केलंय बघा, 2 दिवसापूर्वी विधानमंडळाचं जे अधिवेशन सुरू होतं, त्याच्यामध्ये आपले जे सार्वजनिक आरोग्य मंत्री आहेत, माननीय आबिटकर साहेब, त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्याच्या संबंधित पदभरतीच्या रिलेटेड प्रश्न विचारले गेले असता उत्तर देताना त्यांनी 1500 जागा आणि त्या भरतीची जाहिरात एका आठवड्यामध्ये आम्ही प्रसिद्ध करणार आहोत, अशी माहिती आपल्या अधिवेशनामध्ये माननीय अध्यक्षांना दिलेली आहे. आता या गोष्टीमुळे ना बऱ्यापैकी लोकांचे फोन आले आणि अकॉर्डिंगली हे त्या रिलेटेड मी हे लेक्चर किंवा एक अपडेट देत आहे आपल्याला, की 1500 जागा ज्या असतील त्या ओव्हरऑल आतापर्यंतच्या रिक्त जागा आहेत. मेडिकल ऑफिसर्स आणि बाकीच्या रिलेटेड पण आहेत. मग या एकूण 1500 जागांमध्ये आपल्याला आयुष डॉक्टरांसाठी किती जागा असतील किंवा त्या जागा कशा पद्धतीने भरण्यात येतील, त्याची अभ्यासक्रम काय राहील, परीक्षा पद्धती काय राहील, हे सगळं त्या डिटेल्स ॲडव्हर्टाइज जे येईल त्यामध्येच असेल. आता आपल्याला जास्तीत जास्त जागा असाव्या ही जस्ट आपण सध्या अपेक्षा करत आहोत ना, जास्तीत जास्त जागा असाव्यात ही एक आशा आहे आपली. आणि मुद्दा आहे की ग्रुप बी ची जास्त जागा असण्याची शक्यता आहे. कारण आत्ताच ग्रुप एच्या जागांची भरती झालेली आहे. परंतु तरी सुद्धा ज्यावेळेस 1500 जागाची एवढी मोठी ॲड असते, त्याच्यामध्ये ग्रुप ए ची सुद्धा असण्याची शक्यता तेवढीच आहे. सो ग्रुप ए आणि ग्रुप बी दोन्ही असण्याची शक्यता आहे. आपण होप्स हे करूया की जास्तीत जास्त दोन्ही पदं असावी. ओके. त्याच्या रिलेटेड जो सिलेबस असेल किंवा किती पदं आता जसं आपण बघितलं, त्याची जी परीक्षा पद्धती आहे, कशा पद्धतीने घेतली जाईल. गेल्या वेळेस जशा आयुर्वेदाचा अभ्यासक्रम होता किंवा नॅशनल प्रोग्राम्स दिले होते आणि जनरल नॉलेज दिलं होतं त्यांनी. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. कदाचित हा अभ्यासक्रम थोडा वेगळा घेतील का? किंवा परीक्षेची एकंदरीतच पद्धत कशी असेल, हे सर्व त्या डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कळेल. जी की आपण जास्तीत जास्त असं समजूया की 1 ते 2 आठवडे. जरी 1 आठवडे बोलले तरी आपण 2 आठवडे पकडू, काही हरकत नाही. परंतु आता त्यांनी शिक्कामोर्तब केलंय की आपण ती ॲडव्हर्टाइजमेंट काढणार आहोत. ओके. आता ह्या ॲडव्हर्टाइजमेंटची जी काही अपडेट्स असेल किंवा जशा पद्धतीनं आहे आपण तुम्हाला अपडेट देत आहोत, जशी YouTubeवर देत आहोत अगदी तशा पद्धतीचं पुढील काही गोष्टी असतील त्या आपल्या YouTube चॅनलवरती अपडेट दिली जाईल किंवा जे आपलं मानस ऊर्जा आयुर्वेद ॲप आहे त्यावर पण तशा पद्धतीची ॲडव्हर्टाइजमेंटची जी अपडेट्स असेल ती दिली जाईल. काही असेल, 1 आठवड्यात असो, 2 आठवड्यात असो किंवा त्या रिलेटेड काही पण नेक्स्ट अपडेट असेल ती आपल्याला यावरती दिली जाईल. तुम्ही या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि नोटिफिकेशन पण ऑन करा जेणेकरून ते अपडेट्स मिळतील. कारण गेल्या वेळेस बऱ्यापैकी लोकांना माहिती नव्हतं. आता कधी येईल अशा पद्धतीची विचारणा लोकं करतात. त्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट करेल की बाबा ते सबस्क्राईब करून नोटिफाय करा. ज्यावेळेस नवीन एखादं अपडेट येते त्यावेळेस तुम्हाला ते लगेच कळेल. आणि मग त्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या नुसार आपली बॅच सुरू करायची किंवा कधी करायची ह्याची अपडेट तेव्हा दिली जाईल. त्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या नंतर ठरेल. ठीक आहे. सो मस्तमध्ये एक गोष्ट झाली आहे ती म्हणजे की आता ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते. बस आपला जो आपण म्हणतो ना की इंतजार की घडी अब खतम हो गई है ना, अशा टाईपमध्ये. सो आता थोडक्यात तयारीला लागायला आपल्याला काही हरकत नाहीये. पण एकंदरीत थोडंसं आपण वेट करूया. बट आशाही ठेवा की बाबा जास्तीत जास्त पदं त्याच्यामध्ये असावीत. कुणाला याच्याविषयी आणखी जास्त डिटेल्स किंवा अपडेट मिळाली किंवा एवढे पदं असू शकतात किंवा बाकीच्या गोष्टी तरी त्यांनी मला सांगितलं तरी चालेल. मी पुन्हा आपल्या या प्लॅटफॉर्मवरती ती अपडेट शेअर करेल. ठीक आहे. ओके. थँक यू.